प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये मी तुमचं संपूर्ण सुवार्ता या वाहिनीमध्ये स्वागत करतो. देवाला ग्रहणीय उपासना ही नवीन शिक्षण मालिका आपण सुरू केलेली आहे. प्रथमतः याचा जो काय प्रस्तावनेचा भाग आहे तुम्ही बघितला असेल आणि त्यानंतर पहिला भाग होता उपासनेचा पाया. हे दोन्ही भाग जर तुम्ही बघितले नसेल तर मग त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिली जाईल. ते अवश्य पहा. त्याच्याद्वारे तुम्ही आशीर्वादित व्हाल आणि तुमचे उपासनेचं जीवन जे ते अधिक प्रभावी होऊ शकेल. आज आपला दुसरा भाग आहे देवाला ग्रहणीय उपासना या विषयाचा, आणि तो आहे उपासनेचे स्त्रोत तर किंवा उपासनेचे उगमस्थान. उपासनेचे स्त्रोत किंवा उपासनेचे उगमस्थान. तुमच्या उपासनेचं उगमस्थान कोणतं आहे? काय गाणे आहेत का? वाद्य, वातावरण, कॉयर, स्टेज, साऊंड सिस्टम, काय हे आमचं उगमस्थान आहे काय? त्याच्यातून आम्हाला उपासनेची प्रेरणा मिळते का? आमचं प्रेरणास्थान कोणतं आहे? उगमस्थान कोणतं आहे उपासनेचं? दावीद एक प्रभावी उपासक होता आणि त्याने जवळजवळ 73 स्तोत्र लिहिलेले आहेत. त्याच्या उपासनेचं जे उगमस्थान आहे ते कोणतं होतं? त्याला एवढे स्तोत्र लिहिण्याची प्रेरणा कुठून आली? त्याचं प्रेरणास्थान काय होतं ते आज आपण बघणार आहोत. आणि याच्यातून आपल्याला शिकायला मिळेल की आमच्या उपासनेचं प्रेरणास्थान किंवा उगमस्थान हे कुठं असलं पाहिजे. तो असं म्हणतो स्तोत्र 22-25 मध्ये, महामंडळात तुझ्यामुळेच मी स्तवन करीतो, मोठ्या सभेत तुझ्याकडून माझी प्रशंसा होईल. असं पंडित रामबाई यांच्या भाषांतरामध्ये आपल्याला हे वचन अशा प्रकारे भाषांतरित केलेलं आढळतं. तर तुझ्यामुळे किंवा तुझ्याकडून म्हणजे त्याचं जे काही प्रेरणास्थान होतं उपासनेचं ते कोण होतं बरं? तर स्वतः प्रभू, स्वतः यहोवा परमेश्वर हा त्याचं प्रेरणास्थान होतं त्याच्या संपूर्ण उपासनेच्या जीवनाचं. जर देव आपल्या उपासनेचं प्रेरणास्थान आहे तर मग आपण देवाला ग्रहणीय उपासनेच्या केंद्रस्थानी आहोत. लक्षात घ्या. म्हणजेच देवाला आवडणाऱ्या उपासनेच्या, देवाला मान्य असणाऱ्या उपासनेच्या केंद्रस्थानी आम्ही आहोत. जर स्वतः देव आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे उपासना करण्याचा किंवा उगम आहे तो आमच्या उपासनेचा. देवाची उपासना करण्यासाठी मला एखाद्या चांगल्या दिवसाची, चांगल्या संगीताची, चांगल्या वाद्यांची, चांगल्या वातावरणाची गरज नाही. मला देवाची उपासना करण्यासाठी मला गरज आहे चांगल्या देवाची गरज आहे. आणि आमचा देव हा चांगला देव आहे. तो सर्व समय हा चांगला देव आहे आणि ते मला प्रेरणा देतं. तिथून मला त्याची उपासना करण्याची प्रेरणा मिळते. ते माझं उगमस्थान आहे. माझ्या उपासनेचं परमेश्वर माझं उगमस्थान आहे. स्तोत्र 22 शिकविते की जर तुमच्या उपासनेचं उगमस्थान योग्य असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असाल तर तुम्ही उपासना करू शकता. कोणतीही परिस्थिती असो, जर तुमचं उगमस्थान जर योग्य असेल तर सर्व परिस्थितीमध्ये, चांगली असो वाईट असो, तुमच्या मनासारखं असो अगर नसो, तुम्ही त्रासात असो अगर आशीर्वादांमध्ये असो, सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही त्या देवाची उपासना करू शकता. कारण तोच देव तुमच्या उपासनेचं उगमस्थान आहे. दावीद त्याच्या जीवनातील सर्वात कठीण काळातून जात असताना असं म्हणतो, त्या स्तोत्रामध्ये बरं का, स्तोत्र 22 मध्येच तो असं म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केला? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करावयाला तू जवळ नाहीस. आता हे शब्द, सुरुवातीचे जे शब्द आहेत, माझ्या देवा तू माझा त्याग का केला, हे फार प्रसिद्ध शब्द आहेत. आणि निश्चितच उत्तम शुक्रवार जसं जवळ येत आहे तसं येशूने हे उच्चारलेलं वाक्य याच्यावरती आपण मनन करायला लागतो. तर कारण का येशू ख्रिस्तानेच दाविदाचं हे स्तोत्रातील हे जे वचन आहे ते येशू ख्रिस्ताने उपयोगात आणलं किंवा येशू ख्रिस्ताने उच्चारलं जेव्हा तो स्वतः वधस्तंभावरती त्या कठीण त्रासातून जात होता.
मत्ते 27:46 मार्क 15:34 मध्ये तुम्हाला हे वाचायला मिळेल की स्वतः येशू ख्रिस्ताने स्तोत्र 22:1 मधील दाविदाचे जे काही स्तोत्र आहे त्याचे शब्द वापरले. दावीद अशाच विरुद्ध परिस्थितीतून चाललेला होता आणि त्यावेळेस तो आपलं अंतःकरण देवाच्या समोर उघड करत आहे ह्या शब्दांच्या द्वारे. दावीद प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना एक पुढं कलाटणी मिळते या स्तोत्रामध्ये. तो वचन 1 मध्ये म्हणतो की माझ्या देवा तू माझा त्याग का केला, माझी प्रार्थना तो का, माझी आरोळी तो ऐकली नाही, माझी प्रार्थना तो ऐकली नाही. परंतु स्तोत्र 22:3 मध्ये एक कलाटणी मिळते. तो म्हणतो तरी पण, दावीद म्हणतो तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात बसणाऱ्या तू पवित्र आहेस. तरी पण ही एक घोषणा आहे, लक्षात घ्या. उपासनेतली ही एक घोषणा आहे. हे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नाही, सकारात्मक विचारसरणी करणं पॉझिटिव्ह थिंकिंग नाही आहे. ही फक्त ही आत्म्यातून खरेपणाने आणि आत्म्याने आलेली घोषणा आहे. तरी पण परिस्थिती कशी असो, देव कोण आहे याची घोषणा दावीद करत आहे. मी आजारी आहे तरी पण, मी आर्थिक संकटात आहे तरी पण, मला विरोध होत आहे तरी पण, कारण दावीदाला त्याचा देव माहिती होता. आणि अशा स्थितीमध्ये जरी तो अनेक संकटाने घेरलेला होता, एक समय असा होता की तो एकटा राहिलेला होता, त्याच्या संगती कोणीही नव्हतं. अशा वेळेस तो म्हणतो की जरी अशी परिस्थिती असली, जरी मला वाटत आहे की तू माझी प्रार्थना ऐकत नाहीयेस, माझी आरोळी ऐकत नाही आहेस, तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू पवित्र आहेस. देवाची त्याला ओळख झाली होती की देव पवित्र देव आहे, तो विश्वासू देव आहे. दावीद उत्तम कवी होता, ठीक आहे, त्यामुळे तो उपासक झालाच नाही, लक्षात घ्या. दावीद उत्तम गायक होता, त्यामुळे तो उपासक झाला नाही. दावीद उत्तम वादक होता, त्यामुळे तो चांगला उपासक झाला नाही. दावीद पवित्र देवाला ओळखत होता, त्या ओळखीतून जी उपासना आली त्यामुळे दावीद प्रतिकूल परिस्थितीत विजय मिळवू शकला. देव त्याच्या उपासनेचं उगमस्थान होता, लक्षात घ्या. तिथून त्या देवाच्या स्वभावातून जो अनुभव त्यांनी देवाचा घेतलेला होता, किंवा असं पण म्हणा देवाच्या स्वभावाचा जो अनुभव त्यांनी घेतलेला होता, ते होतं त्याचं प्रेरणास्थान, त्याचं उगमस्थान, त्याच्या उपासनेचं. ना की तो चांगला वाद्य वाजवू शकत होता, तो चांगला गायक होता, तो चांगला कवी होता म्हणून तो चांगला उपासक झाला, असं नाहीये. चांगला उपासक तेव्हाच बनतो ज्या वेळेस त्या उपासकाला त्या ज्याची तो उपासना करतोय त्याची ओळख झालेली आहे आणि त्याच्या संपूर्ण उपासनेचं जे त्याचं केंद्रबिंदू त्याचा देव आहे आणि त्या देवाचा स्वभाव आहे, तिथून ती उपासना निघते. इस्रायलाच्या स्तवनात बसणाऱ्या असं दावीद म्हणतो. पण पुन्हा इथं मी सांगतो, तुमचं लक्ष पुन्हा त्या पहिल्या वचनाकडे नेतो की तो फार कठीण स्थितीमध्ये, त्याला असं वाटतं की देवाने त्याला सोडलेले, पण तिसऱ्या वचनामध्ये कलाटणी मिळते आणि त्याचा खरा जो आत्मिक स्वभाव आहे त्याच्या मनावरती त्याचा आत्मा विजयी होतो, कारण त्याच्या आत्म्याने त्याच्या देवाला ओळखलेले, त्याचं मन काही म्हणो. आणि इथं आता तो देवाला काय, देवाविषयी म्हणतोय इस्रायलच्या स्तवनात वसणार आहे. हे वचन आपण उपासने संबंधित अनेक प्रसंगी वापरतो, आपल्या प्रार्थनेमध्ये किंवा उपासनेविषयीच्या शिक्षण सत्रांमध्ये आपण उपयोगात आणतो की आमचा देव हा आपल्या स्तवनामध्ये वस्ती करतो. परंतु त्याचा संदर्भ आपण लक्षात घेतला पाहिजे. तो आमच्या स्तवनात तेव्हाच वस्ती करतो जेव्हा आम्ही रिक्त होतो, ज्यामुळे त्याच्यासाठी जागा तयार होते. तो जर आमच्या स्तवनामध्ये वस्ती करायचा असेल, देवाला जर आमच्या स्तवनात वस्ती करायचं असेल तर पहिल्यांदा त्या आमच्या स्तवनामध्ये त्याला जागा असली पाहिजे. आणि जर आमच्या स्तवनामध्ये त्या पवित्र देवाला जर जागा निर्माण करायची असेल तर मग आम्ही रिक्त झालं पाहिजे. आणि आम्ही रिक्त कसं होतो की कठीण आणि विरुद्ध परिस्थितीमध्ये आम्ही पूर्णपणे आमची दृष्टी जी आहे ती आमच्या देवावर लावतो आणि आम्हाला जो देवाचा अनुभव आलेला आहे, देवाचा स्वभावाचं जे आम्हाला प्रगटीकरण झालेलं आहे, त्या प्रगटीकरणातून त्या देवाच्या स्वभावाच्या ओळख जी आम्हाला झालेली आहे त्याच्यातून निघणारी जी उपासना आहे, तशा प्रकारच्या उपासनेमध्ये देव वस्ती करतो. कोणत्याही उपासनेमध्ये तो वस्ती नाही करत, लक्षात घ्या. जेव्हा आम्ही आपल्या असहाय्यतेत त्याच्या न बदलणाऱ्या स्वभावावर अवलंबून राहतो, जेव्हा तो आपल्या उपासनेचं उगमस्थान बनतो, अशा उपासनेतून
देव वस्ती करतो, तिथं परमेश्वर येतो आणि वस्ती करतो. म्हणून पुन्हा ज्यावेळेस तुम्ही हे वचन उपयोगात आणाल, इस्रायलाच्या स्तवनात वस्ती करणाऱ्या वसणाऱ्या परमेश्वरा, त्यावेळेस आम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही कोणत्या अंतःकरणाने हे वचन बोलत आहोत. काय आम्ही देवासाठी जागा मिळवली आहे का? काय आम्ही स्वतःला रिक्त केलंय, म्हणजे देवासमोर नम्र केलेलं आहे का? आणि आम्ही हे देवा मान्य केले की हे देवा, मी नाही आणि मी काहीच या परिस्थितीमध्ये करू शकत नाही, तूच माझं उगमस्थान आहे, तू माझं प्रेरणास्थान आहे, आणि तू जो आहेस ते मी मान्य करतो. तो पवित्र आहेस, तो विश्वासू आहेस, तो नीतिमान आहेस, तो बलशाली आहेस, तो बलवान आहेस, तो अल्फा आणि ओमेगा आहेस. बरंच काही परमेश्वर आहे, जे काही देवाने स्वतःला प्रगट केलेलं आहे ते घेऊन आम्ही देवाची उपासना करू लागतो. अशा उपासनेमध्ये देव वस्ती करत असतो. प्रियानो, आता पुढच्या भागामध्ये म्हणजे भाग 3 मध्ये आपण शिकणार आहोत उपासनेचा अर्थ काय आहे. मी इथं थांबत आहे. प्रभूला धन्यवाद असो. आमेन.